एक याला बंद करू का? एक काम करा. नमस्कार, मी अनिल खालकर लोकसाक्ष चॅनलच्या वतीने आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज मी एक आपल्यापुढे नवीन विषय घेऊन आलेलो आहे, स्पर्धा परीक्षा. मित्र हो, प्रत्येक कुटुंबामध्ये आपल्या घरातला विद्यार्थी जो आहे तो कुठल्या ना कुठल्या परीक्षांची तयारी करतो. UPSC, MPSC यांची तयारी करून किंवा तत्सम बँकेच्या ज्या रिलेटेड कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या सर्व्हिसेसशी रिलेटेड एक्झाम्स जे असतात 12वी नंतरच्या देखील, किंवा NDAसाठी जॉईन होण्याकरिता तत्सम परीक्षांची तयारी करणं म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याकरता आज ह्या कालखंडामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठी माझ्या परीने मी आपणास जे काही मार्गदर्शन करणार आहे ते आपण घ्यावं अशी नम्र विनंती. मित्र हो, ह्या स्पर्धेच्या युगामध्ये जो आज धावेल तोच त्या ठिकाणी टिकेल, म्हणजेच धावेल तो जेवेल असं म्हणतात. तसंच जो स्टडी करेल, अभ्यास करेल, जो वाचेल तोच वाचेल. तर त्यासाठी आपण काही नियोजन करणं आवश्यक असतं. जनरली इयत्ता 8वीला मुलांनी त्यांचा कल निश्चित करायचा असतो, कुठे जायचं आहे. आपल्याला ज्या साईटला जायचं आहे ती साईट जर 8वी इयत्तेमध्ये निश्चित झाली तर त्याप्रमाणे तो विद्यार्थी पुढे त्याची तयारी, त्याची जी साईड असेल त्या साईड्सला तो जाईल. मेडिकल, इंजिनिअरिंग कुठल्याही प्रकारच्या, आणि त्या ग्रॅज्युएशन वगैरे कंप्लीट करून आणि मग पुढे परत त्याला ज्या काही एक्झाम्स द्यायच्या स्पर्धा परीक्षेच्या त्या देत असताना जो बेस त्या ठिकाणी त्याच्याकडे तयार झालेला आहे, त्याने त्यावेळेला त्या कालखंडामध्ये स्वतः सातत्याने जर GK जनरल नॉलेज अपडेट करत गेला आणि एक्झाम्समध्ये टॉपर होत गेला, दोन गोष्टींची सांगड त्या ठिकाणी, आणि तिसरी आहे शारीरिक जी काही आहे क्षमता, त्या जर इनबिल्ट व्यवस्थित झाल्या, त्याकडे लक्ष दिलं गेलं तर अशा प्रकारे सर्वंकष गोष्टींनी युक्त त्याला आपण गुणवत्ता म्हणतो किंवा त्याला मेरिट म्हणतो. मेरिट कॅनॉट अचीव इन वन डे, इट इज लॉंगर प्रोसेस. गुणवत्ता ही एका क्षणात येत नाही, एका दिवसात येत नाही. ही दीर्घकालीन चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये सर्व गोष्टींचा समावेश असतो. तो कुटुंब, समाज आणि सुद्धा विद्यार्थी आणि त्याचं कॉलेज, महाविद्यालयीन शिक्षणातील जे सगळे घटक आहेत या सगळ्यांनी मिळून त्याचं परिपूर्ण सकल असं व्यक्तिमत्व निर्माण होतं. आणि त्या परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार झाल्यानंतर त्याच्या पुढे ज्या स्पर्धात्मक ज्या काही एक्झाम्स ज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्या देणं त्याला सोपं जातं. त्या एक्झाम्सचा स्टडी व्यवस्थित पद्धतीने होणं आवश्यक असतं, आणि त्यासाठी गुणवत्तेकरता, वाढ होण्याकरता, टिकण्याकरता आणि कायमस्वरूपी राहण्याकरिता त्या मुलाने क्वालिटी एज्युकेशन वरती फोकस करणं गरजेचं आहे. आज आपण नुसता एक रट्टा मारला, अभ्यास केला, सोडून दिला आणि काय करायचं आपल्याला नंतर परीक्षा झाली संपलं असं नसतं. तो कंटेंट, ती नॉलेज, ते हे स्किल डेव्हलप करायचे, नॉलेज अपडेट करायचंय, आणि त्याला वाचनाची जर जोड असेल तर त्यातून खूप चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व निर्माण होईल. आणि आज नेमकं ह्याच पद्धतीने शिक्षणाकडे थोडंसं लक्ष न देता बाजारीकरणाचं रूप आल्या कारणाने विद्यार्थी थोडासा भरकटत जातो, वाहवत जातो, आणि त्याला जो ट्रॅकवरती जाणं आवश्यक असतो तो ट्रॅक चुकला की परत ट्रॅकवर येणं अवघड असतं. आणि म्हणून सर्वांनी बारकाईने त्या विद्यार्थ्याने स्वतःकडे फोकस केला, पालकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं, त्याच्या सगळ्या इतर सगळ्या प्रकारच्या गरजा पूर्ण केल्या, पुस्तकांची पूर्तता केली, आणि स्किल ओरिएंटेड आपण कौशल्यांचा विकास, कौशल्याधिष्ठित स्वरूपांचं विविध प्रकारची कौशल्य आहेत, त्या कौशल्यांची आज आवश्यकता असते. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे विषयाची मांडणी करता येणं आवश्यक आहे, प्रेझेंटेशन करता येणं आहे, असलेलं नॉलेज व्यवस्थित मांडता आलं पाहिजे. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षेला ओरलला तोंड देत असताना वेगवेगळ्या पद्धतीने ते विषय हाताळता आला पाहिजे, एक्सप्लेनेशन करता आलं पाहिजे, स्पष्टीकरण व्यवस्थित जमलं पाहिजे.
टॉपिक व्यवस्थित मांडता आलं पाहिजे. परीक्षा दिली, पास झाले, परंतु तुमची ओरल आहे, मग त्या ओरलमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे विषयाची मांडणी आवश्यक असते. म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या मध्ये अनेक गोष्टी आहेत, ते घटक आपण घरी सगळ्या पालकांनी त्या विद्यार्थ्याकडनं वारंवार व्यवस्थित पद्धतीने करून घेतले, त्याला घडून घेतला, तर निश्चितच तो भविष्यामध्ये खूप चांगला घडू शकतो. यासाठी सर्वांनी आटोकाट प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण उत्तर प्रदेश असेल, इतर राज्य आहे, केरळ आहे, सगळे IAS अधिकारी टॉपर तुम्हाला त्याच भागातले दिसतात. आपल्या महाराष्ट्रातून वानवा उणीव दिसते. का तर आपल्याकडे क्वालिटी एज्युकेशनचा अभाव आहे, स्पर्धा परीक्षांचा अभाव आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणाऱ्या केंद्रांची संख्या वाढली पाहिजे, त्यांची क्वालिटी वाढली पाहिजे आणि त्यामध्ये अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी स्वतःला झोकून देऊन त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. असे जर कामं झाले तर मला वाटतं आपल्याकडे निश्चितच गुणवत्तेचा जो दुष्काळ आहे तो त्या ठिकाणी राहणार नाही. खूप मोठ्या प्रमाणावरती गुणवत्ता वाढेल, फायदा होईल. धन्यवाद.